JBC बलून क्राफ्टाची खाशेली कूपन ऑफर. स्क्रॅच करात आणि जिकात भांगर ते कार. एक्साइटिंग गिफ्ट्स जस्ट वन स्क्रॅच अवे. ऑफर कूपन काय वेंचीक स्टेशनरी स्टोरार उपलब्ध आसतले. सध्या गोंयांत सरकार EV बसी प्रमोट करतना आमकां दिश्टी पडटा आनी पणजेंत खुबशे EV कदंबा बसी चलता. पण कालच्यान तेंचो चार्जींग करपा खातीर जो चार्जींग स्टेशन आसा थंय ट्रान्सफॉर्मर आसा तो सद्या जळ्ळ्या कारणान कालच्यान पणजे हांगासर चार्जींग बसी ना. तेका लागून कालच्यान EV बसी पणजेंत सद्या बंद आसा. थोड्योश्यो चार्जींग उरल्या त्यो बसी चलता. बट नाच म्हटल्यार तुमी बस स्टँडार जर गेले जाल्यार 30 ते 40 EV बसी थंय ते चार्जिंगाची वाट पळयत पार्क केलेले आसा. त्या भायर ट्रान्सफॉर्मर जो जळ्ळा, जो EV चार्जींग स्टेशना खातीर लागता तो जळ्ळ्या कारणान थंयसर सद्या रिपेरींग काम चालू आसा. बट आजून पर्यंत रिपेरींग जाल्लें ना आनी अशेंच जर सांज पर्यंत रिपेरींग जावंक ना जाल्यार आनिकूय बसी चार्जींग सोंपतले आनी त्यो बी बंद जातल्यो अशें दिश्टी पडटा. त्या भायर आतां आमकां पळोवचें पडटा की खुबशे लोक पणजे हांगासर EV बसी यूज करता कारण बरी सुविधा आसल्या कारणान. बट सद्या लोकांक त्रास जाता कारण EV बसी कालच्यान पणजे बंद आसा. बट पणजे सोडून जर मडगांव आनी खंय पळोवपाक गेल्यार थंयसर EV स्टेशन चालू आसा आनी त्यो बसी सुरळीतपणे चालू आसा. बट लोक सद्या पणजेच बसी केन्ना चालू जातले काय ही वाट पळयता. फुडली अपडेट येतली तोपर्यंत तुमी पळयत रावा द वॉयस फॉर गोंय. हांव पणजेच्यान रुपेश रावत. The voice for Goy.